चालत्या ट्रेनमध्ये एक मुलगा माझ्याकडे खूप वेळ टक लावून पाहत होता आणि जशी रात्र झाली तो लगेच अचानक माझ्याजवळ आला आणि माझा हात पकडून माझ्यासोबत. मित्रांनो, माझे नाव आरती आहे आणि माझे वय 20 वर्ष आहे. त्यावेळी माझे नवीनच लग्न झाले होते आणि मी दिसायला खूपच सुंदर आणि गोरी होती. तसेही लग्न झाल्यानंतर प्रत्येक मुलीचे सौंदर्य 4 पटीने वाढत असते. माझाही चेहरा खूपच जास्त ग्लो करत होता आणि मी खूपच सुंदर दिसत होती. माझं माहेर सासरहून 10-12 तासाच्या अंतरावर होतं. म्हणजेच जर मी रात्री ट्रेन पकडली तर दुसऱ्या दिवशी सकाळी घरी पोचायची. एक दिवस मी माझ्या आईसोबत बोलत होती. माझ्या आईने मला म्हटले, बेटा तू काही दिवसासाठी माहेरी ये, माझे घरात मन लागत नाही. मी म्हटले, ठीक आहे आई, मी माझ्या पतीला विचारून सांगते. आणि मग जेव्हा मी माझ्या पतीला कॉल केला तर ते ऑफिसमध्ये होते. त्यांनी म्हटले, अगं जरूर जा, आई तर तुझीच आहे, मग तुला थांबवणारा मी कोण आहे. पण मी तुझ्यासोबत येऊ शकणार नाही कारण की मला सुट्टी नाही. कारण की मागच्याच हप्त्यात मी 4 दिवस सुट्टी घेतली होती. तुला तर माहीतच आहे, म्हणून या महिन्यात मला सुट्टी मिळणार नाही. यावर मी म्हटले, काही हरकत नाही. त्यानंतर त्यांनी माझ्यासाठी ट्रेनचे तिकीट काढून दिले. स्लीपर ट्रेनमध्ये तर मला काहीच त्रास नव्हता. मी आरामात जाते आणि आरामात येते. त्या दिवशी मी एक रेड कलरची साडी घातली होती, ज्याचा ब्लाऊज थोडा डीप होता आणि मला चांगलासुद्धा वाटत होता. असो, मी 15 मिनिटात स्टेशनवर पोचली आणि रिझर्वेशन S2मध्ये सीट नंबर 36 होता. माझी सीट कन्फर्म होती, त्यामुळे मला काहीच टेन्शन नव्हतं. मी आरामात बसून ट्रेनची वाट पाहत होती आणि विचार करत होती, कधी एकदाची ट्रेन येते आणि कधी पकडते. माझ्या बाजूलाच एक मुलगा होता. दिसायला तर एवढा पण स्मार्ट नव्हता, पण शरीराने उंच आणि धडधाकट होता. त्याला पाहून असं वाटत होतं की तो जिममध्ये जात असेल. तो खूप वेळापासून माझ्याकडेच पाहत होता, म्हणजेच स्टेशनवरच मला पाहत होता. मी विचार केला, याला काय झालंय, हा माझ्याकडे असं का पाहतोय. परंतु हैराण आणि परेशानसुद्धा वाटत होता. त्याच्या कपाळावर घाम ओघळत होता. तसेही गरम होत होते, पण घाम यावा एवढेसुद्धा गरम होत नव्हते, कारण की प्रत्येक स्टेशनवर चांगल्या प्रकारे पंखे लावलेले असतात. हे सर्व पाहून मी त्याच्यासोबत काहीच बोलले नाही आणि तेवढ्यात ट्रेनसुद्धा आली. जेव्हा मी ट्रेनमध्ये बसली तेव्हा मी पाहिले की त्याचासुद्धा नंबर S2मध्ये 34 सीटवर होता. तेव्हा तो बरोबर माझ्या समोरच बसला होता आणि माझ्याकडं टक लावून पाहत होता. ती वेळ रात्रीची होती आणि ट्रेनसुद्धा आपल्या स्पीडने चालत होती. तो मुलगा माझ्याकडे खूप विचित्र नजरेने पाहत होता. कधी खाली पाहायचा तर कधी वरती पाहायचा. त्यामुळे मला त्याचे खूप चीड येऊ लागली होती. त्याला पाहून असं वाटत होतं की त्याला विचारावं की माझ्याकडे असा का पाहतोस, तुझ्या घरी आई बहीण आहेत की नाही. मग मी विचार केला की इथे तमाशा करणे योग्य नाही. जर काही बोला तर मी त्याला बरोबर करते. पण तो तर काहीच बोलत नव्हता. मग त्याने पाहिले की सर्व लोक झोपू लागले आहेत. तेव्हा तो माझ्याजवळ येऊन बाजूला सीटवर बसला, कारण की त्याची सीट मधली होती आणि माझी सर्वात खालची होती. तेव्हा त्याने मला म्हटले की माझी झोपायची इच्छा नाही, म्हणून थोडा वेळ बसतो. त्यावेळी रात्र झाली होती. मी म्हटले, ठीक आहे, काही हरकत नाही. एवढं बोलून मी आपल्या पतीला फोनवरून कॉल केला, हे सांगण्यासाठी की मी बसले आणि मला सीट मिळाली आहे. त्यांनी म्हटले, ठीक आहे, तू तुझ्या आईलासुद्धा फोन करून सांग. मी म्हटले, हो, मी तर विसरलीच होती. अच्छा, तर मग चला, मी तुमच्यासोबत नंतर बोलते. आधी मी आईलासुद्धा कळवते की मी ट्रेनमध्ये बसले आहे. त्यानंतर मी माझ्या आईला फोन करून सांगितले की मी ट्रेनमध्ये बसले आहे आणि उद्या सकाळी तिकडे पोचते. तू टेन्शन घेऊ नकोस. तो मुलगा पुन्हा एकदा माझ्याकडे टक लावून पाहू लागला. मी उद्या सकाळपर्यंत म्हणजे रात्रभर इथेच असणार. आता त्याच्या चेहऱ्यावर थोडे समाधानाचे भाव दिसत होते. मग मी जसा आईचा फोन ठेवला तेव्हा त्याने मला म्हटले, अच्छा, तुम्ही उद्या सकाळी उतरणार का. मी म्हटले, हो का, काय झालं. मलासुद्धा उद्या सकाळी उतरायचे आहे. तुम्ही कुठे जाणार आहात. मी म्हटले, मी कानपूरला जात आहे. आणि तुम्ही. त्याने म्हटले, मी तर लखनौलाच उतरणार आहे. मी म्हटले, हो, चांगली गोष्ट आहे. लखनौपासून कानपूर जास्त दूर नाही. मग असंच त्याच्याबरोबर माझं बोलणं सुरू झालं आणि तोसुद्धा माझ्याबरोबर गप्पा मारू लागला. हळूहळू त्याने मला विचारलं की तुमच्या घरी कोण कोण राहतं वगैरे. मला हे सर्व सांगणे जरुरीचे वाटले नाही, म्हणून मी म्हटले की तुम्हाला त्याच्याशी काय, माझ्या घरी कोणीही राहो, तुम्ही तुमच्या कामाशी काम ठेवा. त्याने म्हटले की अरे, तुम्ही तर रागावलात, मला माफ करा, तुम्ही मला खूपच चुकीचे समजता.
पण मी त्या टाईपचा मुलगा नाही जसे तुम्ही मला समजता. मी म्हटले की मी तुम्हाला कुठल्या टाईपचा समजत आहे तुम्हाला कसं माहिती? आणि तुम्ही काही चुकीचं करत असाल म्हणून तर ना मी तुम्हाला चुकीचं समजले आहे. तेव्हा तो समजून गेला की तो माझ्याकडे सारखा सारखा टक लावून पाहत होता, म्हणून मी त्याला अशी बोलले. त्यानंतर मी खाण्याची ऑर्डर केली, त्याने सुद्धा केली. आतापर्यंत तो खाली बसला होता. मग जेवल्यानंतर मी त्याला म्हटले की आता तुम्ही वर जा, कारण की मला आता झोप येत आहे, मला सुद्धा झोपायचे आहे. त्याने म्हटले की मॅडम प्लीज तुम्हाला राग येत नसेल तर तुम्ही वरती जाल का? तुम्ही झोपा, मला झोप येत नाही. मी खूप टेन्शनमध्ये आहे. मी म्हटले काय झालं? तुम्हाला काही सांगायचे असेल तर आता मला सांगा. यावर त्याने म्हटले की माझ्या आईची तब्येत खूपच बिघडली आहे, म्हणून मी लखनौला जात आहे पैशाचा काहीतरी बंदोबस्त करण्यासाठी. माहीत नाही तिथे जाऊन मला काय मिळणार आहे. मी म्हटले का? तुम्ही जॉब नाही करत का? यावर त्याने म्हटले हो मी जॉब करतो, पण अजून सॅलरी येण्यासाठी टाईम आहे. तेव्हा मी विचार केला की मी मामाच्या घरी जाऊन पैसे घेऊन येतो आणि सॅलरी मिळताच आपल्या मामाला पैसे परत करेल. मी त्याला म्हटले तुला माहीत आहे का, आजकाल नातेवाईकसुद्धा कोणीच कामाला येत नाही, सर्वांना फक्त पैशाशीच मतलब असतो. जर तुझ्याजवळ पैसे असतील तरच ते तुला विचारतील, नाहीतर तुला अंगठा दाखवतील. मग त्याने म्हटले तुम्ही एकदम बरोबर बोलत आहात. मग तो माझ्याजवळ येऊन त्याने माझा हात पकडला. मी त्याच्या गालावर एक जोरदार तमाचा मारला आणि म्हटले तू नालायक आहेस का? त्याने म्हटले मॅडम मला तुमच्यामध्ये मोठ्या बहिणीची प्रतिमा दिसत आहे, कारण की ज्या प्रकारे तुम्ही मला समजावलं की नातेवाईक असे असतात तसे असतात, तुम्ही माझ्या मनातली गोष्ट बोललात, म्हणूनच मी तुमचा हात पकडला. तुम्ही मला चुकीचं का समजत आहात? हे पहा, मी आपल्या आईलासुद्धा व्हिडिओ कॉल करून दाखवतो, तिची तब्येत खूपच खराब आहे. मी म्हटले ठीक आहे, कर व्हिडिओ कॉल, बघूच जरा तुझ्या आईची तब्येत खरंच खराब झाली आहे की नाही. मग त्याने आपल्या आईला कॉल लावला. तेव्हा त्याची आई बेडवर पडली होती आणि तिच्या बाजूला एक मुलगी उभी होती. तिने फोन उचलला आणि म्हटले दादा तू पोचलास का? तेव्हा तो म्हणाला अजूनपर्यंत मी पोचलो नाही, आता तर मी ट्रेनमध्ये आहे. हे बघ ही मॅडम खूपच चांगली आहे, त्याचं मतसुद्धा खूप चांगलं आहे. त्यांनीच म्हटलं की मला तुझी आई दाखव, मला त्यांच्याशी बोलायचे आहे, थोडा मम्मीला दाखव ना. मग तिने आपल्या मम्मीला दाखवले. मी पाहिलं त्याच्या आईची तब्येत खूपच खराब झाली होती. मग मी म्हटले मला माफ कर. त्याने लगेच फोन कट केला आणि म्हटले की मॅडम काहीच हरकत नाही, असं होतं, अनोळख्या व्यक्तीवर कोण इतका विश्वास टाकेल? आजकाल तर लोक आपल्याच लोकांवर विश्वास ठेवत नाहीत, इथे तर मी अनोळखी आहे. मग हळूहळू मी पाहिलं की तो माझ्या जवळ येऊन बसला. मी रागाने म्हटले की हे काय आहे? त्याने म्हटले मॅडमजी मला तुमच्याशी एक बोलायचं आहे, तुम्हाला जर राग येत नसेल तर बोलू का? मी म्हटले हो बोल. त्याने म्हटले मॅडम तुमचा नंबर मला द्या. मी म्हटले का? मी माझा नंबर तुला का देऊ? तुझं दिमाग तर ठीक आहे ना? मी एक विवाहित स्त्री आहे. यावर त्याने म्हटले मला माहीत आहे, म्हणूनच मी तुम्हाला माझी बहीण मानत आहे आणि तुमच्या जागी दुसरी मुलगी कोणी असती तरीही मी तिला बहीणप्रमाणेच मानलं असतं, कारण की मलासुद्धा एक बहीण आहे, म्हणून मी सर्वांना बहिणीसारखाच मानतो. मला माहीत आहे की आज नाही तर उद्या मी कुठल्या मुलीबरोबर वाईट केलं तर माझ्या बहिणीसोबतसुद्धा वाईट होऊ शकतं, त्यामुळे मी सर्वांचा रिस्पेक्ट करतो. मी म्हटले अच्छा तर मला हे सांग की तुला माझा नंबर का हवा आहे? त्याने मला म्हटले की मॅडम मला पैशांची गरज आहे, तुम्ही मला मदत करू शकता का? मी लवकरात लवकर तुमचे सर्व पैसे परत करेल. तुम्ही माझा नंबरसुद्धा घ्या आणि माझ्या घरी असलेल्या बहिणीचा सुद्धा नंबर ठेवा. मी थोडा वेळ विचार केला आणि मला वाटले की यार हा तर अनोळखी आहे, माहीत नाही हा माझे पैसे परत करेल की नाही. काय करेल काय नाही, आता हा व्यवस्थित बोलतोय, पुढच्या क्षणात चुकीचं बोलेल. मला तर याच्याबद्दल काही समजत नाही. पण नंतर मला आठवलं की मी व्हिडिओ कॉलवर त्याच्या आईला पाहिलं होतं. मग मी त्याला म्हटले थांब. त्यानंतर मी माझ्या पर्समधून 3,000 रुपये काढले आणि त्याला दिले. यावर त्याने मला म्हटले मॅडम थँक्यू, मला माझा पगार मिळताच मी तुम्हाला त्वरित परत करेल. यावर मी म्हटले ठीक आहे, काहीच हरकत नाही. मी विचार केला याची आई आता आजारी आहे आणि याला पैशाची गरज आहे, मग मी का नाही द्यावे? आता माझ्याजवळ पैसे आहेत,
पण जर उद्या माझीसुद्धा वाईट परिस्थिती आली तेव्हा आज जर मी कोणाची मदत करत असेल तर उद्या देवसुद्धा माझ्या मदतीला धावून येईल हा विचार करून मी त्याला पैसे तर दिले. मग जशी मी माहेरी आली तेव्हा मला माहीत पडले की माझ्या नवऱ्याचं प्रमोशन झालं आहे. हे ऐकून मला खूपच आनंद झाला. पण मी माझ्या आईकडे होती तेव्हा मी म्हटले, मम्मी प्लीज मला लवकर घरी जायचे, कारण की अशा आनंदाच्या क्षणाला मी माझ्या पतीजवळ असणे मला जरुरीचे वाटते. कारण की माझे पती एकटेच राहतात तेव्हा काही झालं तरी ते सेलिब्रेशन करू शकणार नाहीत. जर मी तिथे असेल तर छोटीशी पार्टी होऊन जाईल. यावर तिच्या आईने म्हटले, ठीक आहे बेटा, आता तू परकी झाली आहेस आणि आता माझ्यापेक्षा तुझे पतीवर जास्त प्रेम आहे. तेव्हा मी म्हटले, मम्मी जोपर्यंत मी येथे होते तोपर्यंत मला तुमच्या लोकांना भेटायचं होतं, परंतु जेव्हा माझे लग्न झाले त्यानंतर मला माझ्या पतीलाच पाहायचे आहे ना. आणि तसेही तुझी तब्येत ठीक आहे. तुम्हाला फक्त भेटण्यासाठीच बोलावलं होतं. मी तुम्हाला नंतर जरूर भेटायला येईल आणि त्यांनासुद्धा सोबत घेऊन येईल. यावर तिच्या आईने म्हटले की ठीक आहे बेटा, जा आणि माझ्याकडून जावयांना कॉंग्रॅच्युलेशन कर. यावरही मी म्हटले, ठीक आहे आई. त्यानंतर मी माझ्या सासरी गेले आणि माझ्या पतीला मिठी मारून त्यांचं अभिनंदन केलं आणि मी म्हटले की कॉंग्रॅच्युलेशन नवरोबा, तुमचं प्रमोशन झालं. त्यांनी म्हटले, ठीक आहे, थँक्यू बेबी, तू माझ्यासाठी एवढ्या लवकर आलीस. मित्रांनो, तुम्हाला ही छोटीशी कथा कशी वाटली मला कमेंट करून जरूर सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा.